मॉर्निंग मित्रमंडळी, आज आपण आलो आहे हाडशीमधल्या संत दर्शन पाहण्यासाठी. सुंदर असं तिकीट प्रौढ व्यक्तींसाठी 200 रुपये आणि लहान मुलांकरता 100 रुपये. गणेश कुंभार आर्ट्स उरुळी कांचन यांनी तयार केलेलं असं संत दर्शन मस्त. चला तुम्हाला दाखवतो संत दर्शन म्युझियम. असं सुंदर असं एंट्री, मस्त फुलं, गणपतीला आवडणारे फुलं. चालू असं मस्त मध्ये गुहेत चालल्यासारखं. सिद्धी आणि असे ॲरेंज केलेले आहेत. खरंच पाहण्यासाठी लहान मुलांना आपली मराठीची संस्कृती काय आहे ती पाहण्यासाठी. आणि सुरुवातीलाच आपल्याला मस्त असा भव्य गणेशाच्या मूर्तीचं दर्शन होतं. तर आपण गणेशाच्या मूर्तीचं दर्शन घेऊ. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणेशाच्या चरणाचे वंदन घेऊन आपण गणेशाचं दर्शन घेऊन आपण पुढं मस्त असं श्रीमूर्तीचा अखंड असा नाम दिसतोय. आणि हे मानवनिर्मित असं मस्त केलेलं आहे. मस्त त्रिमूर्ती असं बघायला भेटायला पाहिजे. आणि आपण पुढं निघून त्रिमूर्तीचं दर्शन झाल्यानंतर समस्त असा महाराष्ट्राचे असे वयस्कर आजोबा दिसतात आपल्याला. जसे काय उभे बसलेले आहेत आजोबा असंच वाटतं. आणि थोडीशी लाईट कमी असल्यामुळे आता मस्त सिंहाचं दर्शन पाहायला भेटायला. मोठं असं सिंहाचे शिल्प तयार केलेलं आहे. मस्त गुहेत गेल्यासारखं वाटायला लागले आम्हाला. ते बघा मस्त आहे सिंहाचं दर्शन शिल्प. आणि हे पूर्ण कलाकृती एकदम पाहण्यासारखे आहे. मध्ये मध्ये असे लाईट्स लावलेले आहे. हे बघा मस्त असं वाटतं की आम्ही कुठल्या तरी घनदाट गुहेमध्ये आलेलो आहे असं वाटतं. संत दर्शन हे असं खूप पाहण्यासारखं. वा, असे मस्त ऑक्सिजनसाठी ठेवलेले आहेत असे गॅस हवा येण्यासाठी. वा, मस्त घनदाट गुहा वाटते का नाही. वा वा, नमस्कार. असं अंधार हे मस्त अंधाऱ्या गुहेत चाललोय आपण. बघा लाईट्स चालू केली समोरचं. हे बघा आलो. आणि आता तुम्हाला एकदम पाहण्यासारखं दृश्य असं दिसणार आहे. शंकर आणि पार्वती असा मोठा नंदी आहे. आणि आपले भगवान शंकर आणि पार्वती दर्शन खूप छान. म्हणून कोणाचंही मन मोहून जाईल असं दृश्य आहे. नंदी आहे. आणि जसं काय आपण कैलास पर्वतावर चालू आहे आणि बर्फाच्या डोंगरामध्ये वाटते. परत रिटर्न असं की बरं का. वा, आपल्या आता पुढे आपण जाऊ. मस्त असं बघा असा बांबूची गुहा केल्यासारखं केलेलं आहे. आणि इथं आपल्याला भक्त कुंडलिक पाहायला भेटतील. भक्त कुंडलांची महती अशी होती की समक्ष देव त्यांना जेव्हा भेटायला आला तर तेव्हा देवाला भक्त कुंडलिकांनी सांगितलं
या विट्यावर तुम्ही अखंड उभे राहा. तीच आत्ताची आपलं पंढरपूर. आणि पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनाच्या आधी आपण भक्त पुंडली देवाच्या मंदिराचं दर्शन करतो, असं इतिहास आहे. बघा, आई वडिलांची सेवा कशी करावी या देखाव्यातून आपल्याला समजतं. समक्ष देव पांडुरंग विठ्ठल जरी आपल्याला भेटायला आला तरी त्यांनी आई वडिलांची प्रथम सेवा बघणं नव्हावं यासाठी विठ्ठलाला विटा दिली आणि अखंड विटेवर उभा विठ्ठल राहतो. हीच आख्यायिका महाराष्ट्रात प्रचलित आहे. चला आपण पुढं जाऊ आणि पुढं आपल्याला लहानपणाचे संत नामदेव महाराज यांचं दर्शन करायचं आहे. हेच आहे संत नामदेव महाराज. नामदेव महाराजांची गोष्ट अशी आहे की त्यांना आईने दिला होता नैवेद्य देवासाठी, तर देवानी खायलाच पाहिजे असा हट्ट नामदेव महाराजांनी केला. आणि लहान मुलाचा हट्ट म्हणून विठ्ठल मनुष्य रूपात स्वतः येऊन नामदेव महाराजांच्या हातचा नैवेद्य धारण केला. अशी हीच प्रचलित अशी गोष्ट आहे संत नामदेव महाराज आणि आपले विठ्ठल आणि संत नामदेव महाराज. सुंदर असा देखावा. पुढे आपण जाऊ. संत जनाबाई बरोबर विठ्ठलांनी जाता धरला होतं अशी आख्यायिका आहे. संत जनाबाई यांचं घर असं चूल किती छान दिसते. संत जनाबाईचं दर्शन झाल्यानंतर मस्त असा वॉटरफॉल तयार केलेला आहे इथं. आणि इथं लहान मुलांना फोटोज काढण्यासाठी सुपरमॅन, स्पायडरमॅन, डोरेमॉन, नवीन मुलांचं असं हे सुंदर. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मोठी मूर्ती दिसते इथं. वा, मोठ्या प्रमाणात मोठी आहे इथे. आणि लहान मुलांना खेळायला आहे, थोडंसं फोटोज काढायला. अशा प्रकारे लहान मुलांना खेळायला, एन्जॉय करायला
छत्रपती शिवाजी महाराज जय. आणि असं आहे आपलं संत दर्शन. खूप छान. अवश्य मित्रमंडळी पुण्याच्या जवळ असलेले संत दर्शन तुम्ही भेट द्या. आमची सिद्धी सुद्धा व्हिडिओ काढते आज पहिल्यांदाच. हाय. आणि आता आपण परत एकदा त्या पहिल्यापासून चालू करणार आहे. आणि आता आपण फोटोग्राफी करू. हे इथून पुढे एक्झिट आहे. आणि अवश्य भेट द्या संत दर्शनला. बाय, सी यू, धन्यवाद.